तर मित्रांनो, या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही बघू शकता ही वेबसाईट जी आहे ms.director.payment status या वेबसाईटवर आल्यानंतर सर्वात अगोदरची जी वेबसाईट आहे ही बघा, मी तुम्हाला मार्क करून दाखवतो. या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथं वेबसाईट जी आहे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे जो तुमचा विके नंबर असतो विके नंबर असणं खूप गरजेचं आहे, कारण की तुम्ही जेव्हा पीक विमा भरला होता, आपलं KYC केली होती, तर त्यावेळेस तुम्हाला विके नंबर मागितला असेल, तेव्हा तुमची KYC झाली असेल. तुमचा विके नंबर इथं समाविष्ट करायचा आहे. विके नंबर समाविष्ट केल्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो, विके मी समाविष्ट सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर KYC स्टेटस दाखवते. तुम्ही इथे खाली आल्यानंतर बघू शकता इथे तुमचा जो विके नंबर आहे संपूर्ण अर्धा तुम्ही दाखवतो. ही सिक्युरिटी पर्पजसाठी बाकीचं जे हाईड केलेलं आहे, तुम्ही विके नंबर, तुमचा अकाउंट होल्डरचं नाव दिसेल, तुमची अमाऊंट दिसेल. हे 24/1/2026 म्हणजे 24 जानेवारी 2026ला हे पेमेंट डेट झालेलं आहे. पैसे किती ट्रान्सफर झाले आहे मित्रांनो, हे कोणत्या बँकेत झाले आहे? सेंट्रल कॉर्पोरेट डिस्ट्रिक्ट बँकेमध्ये झालेलं आहे. म्हणजे ही तुमची जी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असते त्या बँकेत हे जमा झालेलं आहे. त्यानंतर अमाऊंट 7,140 रुपये जमा झालेले आहे आणि रिमार्कमध्ये हे सक्सेस झालेले आहे ऑप्शन येत आहे आणि पेमेंट स्टेटस हे सक्सेससुद्धा दाखवत आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचा जो आहे आता पीक विम्याचे पैसे तुमचा विके नंबर टाकून चेक करू शकता. तुम्हाला प्रश्न पडला असा की विके नंबर आता कुठून आणायचा? विके नंबर तुमचे तलाठी कार्यालय असतं, तलाठीकडे तुम्ही कॉल करून त्यांच्याकडून तुम्ही विके नंबर घेऊ शकता, कारण की हा विके नंबर कुठेच मिळत नाही, फक्त तलाठी सजामध्ये मिळतो, म्हणजे तलाठी कार्यालयात किंवा तलाट्याकडे मिळतो. त्यांच्याकडे यादी असते, यादी तुम्हाला विके नंबर तुमचा देऊ शकतात. ही महत्त्वाची बातमी आहे, कारण की शेतकरी मित्रांनो, आणखी ऑप्शन म्हणजे ही वेबसाईटची लिंक आहे, मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहे. कारण की ही लिंक आहे आता सर्वात अगोदर आपल्या व्हिडिओच्या चॅनलवरून तुम्ही डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही क्लिक करून डायरेक्ट होऊन त्या वेबसाईटवर जाऊन फक्त विके नंबर टाकायचं काम आहे. तुमचं स्टेटस इथं दिसेल. बऱ्याच लाभार्थ्यांचं हे स्टेटस पेंडिंग आहे. पेंडिंग म्हणजे KYC पेंडिंग दाखवत आहे, कारण की बऱ्याच लाभार्थ्यांचे जे आहे NPCI पोर्टलवरती जाऊन सनी तुम्ही तुमचं आधार सीडिंग झालेलं आहे का, अनेबल आहे का चेक करा. जर अनेबल नसेल तर तुमचं हे पेंडिंग दाखवेल, कारण की डिसेबल झालं असेल तर अनेबल तुम्हाला करावं लागणार आहे. अनेबल केल्यानंतर तुम्हाला लवकरच ते पैसे जमा होणार आहे. कारण की महत्त्वाची बातमी जवळच्या मित्रांनासुद्धा पाठवा, शेतकरी मित्रांना पाठवा, कारण की पैसे येण्यास सुरुवात झालेले आहे. पहिला टप्पा हा जमा होण्यास सुरुवात झाला. नक्की तुमचं स्टेटस चेक करा आणि तुमची अमाऊंट चेक करा. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत राहील. धन्यवाद.